डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा भीषण स्फोट, याआधी 2016 मध्येही झालेला स्फोट। डोंबिवलीतल्या एमआयडीसी फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये स्फोट, याआधी प्रोवेस कंपनीत असाच भीषण स्फोट झाला होता। डोंबिवली दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू, मंत्री उदय सामंत यांची माहिती। डोंबिवलीतल्या स्फोटामध्ये 3घांचा मृत्यू तर 20 ते 22 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती। डोंबिवलीच्या एमआयडीसी स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्याची माहिती। काही किलोमीटर दूरपर्यंतच्या इमारतींना जाणवली कंपनं, अनेकांचं नुकसान। डोंबिवलीमधली आग धुमसतीच, परिसरात धुराचे मोठे लोट, बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती। डोंबिवलीतल्या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून रेस्क्यू टीम काम करतेय, मुख्यमंत्र्यांची माहिती। आग दुर्घटनेची चौकशी करून कडक कारवाई करणार, मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन। डोंबिवलीत झालेल्या स्फोटाची श्रीकांत शिंदेंकडून पाहणी, आग आटोक्यात येण्यास संध्याकाळ होणार, श्रीकांत शिंदेंची माहिती। डोंबिवलीत स्फोट झालेल्या ठिकाणच्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्यात येणार, स्फोटानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। डोंबिवली एमआयडीसी कंपनीत स्फोट, आमदार राजू पाटील यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। डोंबिवली एमआयडीसी अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट। अहमदनगरच्या अकोल्यातील प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली, 3घांचा मृत्यू, 2घांचा शोध सुरू। अहमदनगरच्या अकोल्यामध्ये बुडालेली बोट बाहेर काढली, 2घांचा शोध सुरू। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अहमदनगरमधल्या बोट दुर्घटनास्थळी दाखल, थोरातांकडून दुर्घटनेचा आढावा, बुडालेल्या 2घांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू। उजनी धरणात बुडालेल्या सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, 21 मे रोजी बोट भीमा नदी पात्रात बुडाली होती, 7 जणांपैकी 1 जण पोहून आल्यानं वाचला होता। शेततळ्यात पोहायला गेलेल्या 2 चिमुकल्या सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू, पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या पाबळमधली घटना। पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांची गुन्हे शाखेकडून चौकशी, सुरेंद्र हे पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा। पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील पोर्श कारची तात्पुरती नोंदणी रद्द करणार, पुणे आरटीओने उचललं पाऊल, या मोटारची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस बजावली जाणार, पुढील 12 महिने कारची नोंदणी करता येणार नाही। बिघाड असलेली पोर्श वडिलांनीच दिली मुलाला गाडी चालवू देण्यास ड्रायव्हरला विशाल अग्रवालने सांगितलं होतं, ड्रायव्हरची पोलिसांना माहिती। कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला कार दिल्याचंही केलं उघड। सुप्रिया सुळे आणि अग्रवाल यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का, नितेश राणेंचा सवाल, तर आरोपीचे वकील हे शरद पवारांचे निकटवर्तीय, नितेश राणेंचा दावा। राज्यातल्या 23 जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई, सर्व प्रमुख धरणांमधला पाणीसाठा 24.03%वर, गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातल्या धरणांमध्ये 34.36% इतका पाणीसाठा होता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 11%वर, मुंबईत पुढील आठवड्यापासून 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईची गंभीर समस्या, इगतपुरी तालुक्यातील गावखेड्यांमधल्या महिलांची पाण्यासाठी पायपीट, अनेक ठिकाणी विहिरींनी गाठला तळ। अहमदनगर जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं दूध उत्पादनात घट, गुंडेगावचं दूध संकलन जवळपास 30% कमी, दुग्ध व्यवसाय अडचणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणी टंचाई पाहता सर्व मोठ्या बांधकामांना 15 जूनपर्यंत स्थगिती, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश, सोबत चारा वाहतुकीलाही बंदी। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा, मंद्रुप गावातील शेतकऱ्यांवर लिंबूचा बाग वाचवण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ। नाशिकमध्ये कोथिंबीरीसह पालेभाज्या महागल्या, कोथिंबीर 75 रुपये जोडी, मेथी आणि कांदा पात 50 रुपये जोडी, शेतमालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत। यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी भुईमुगाचे दर घसरले, क्विंटल मागे 1000 रुपयांची घट। पुण्यामध्ये आजपासून उष्णतेच्या लाटेची शक्यता, पुणेकरांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार। पुढील 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट, तापमान 42 अंशांवर स्थिर राहण्याची शक्यता। नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा नाही, रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा वाहिन्यांची दुरुस्ती, वॉल बदलणं, वॉलच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा राहणार बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।